नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य आहे। मग आमच्या इथे जे विठ्ठल सर आहेत त्यांनी हा उपक्रम आमच्या सगळ्यांसमोर मांडला होता। जे सरपंच, उपसरपंच, इतर सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष हे सगळ्यांनी मिळून आम्ही हा निर्णय घेतला आणि ते आता 4 दिवस झाले चांगल्या प्रकारे हे राबवत आहे आणि पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा मी खूप छान सपोर्ट मिळते। व्यवस्थित मुलंसुद्धा अभ्यास करत आहेत आणि छान प्रकारे हा उपक्रम असल्यामुळे विद्यार्थी फार उत्सुक असतात। सर्वप्रथम त्यांनी अभ्यास करायला ते अभ्यासाची गोडीसुद्धा त्यांना व्यवस्थित छान प्रकारे लागत आहे। मी शरद धनपाल आलासे, राहणार कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। आमचे मित्र रोहन पाटील अनिश हॉस्पिटलमध्ये जॉबला आहेत। ते मला एक संकल्पना सांगितली की अभ्यासाचा भोंगा आम्ही राजापूरमध्ये सुरू करत आहोत। तो काय असतो नेमका हा पाहण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे। मला खरोखर TV9चे खूप खूप आभारी आहे की त्यांनी स्वतः जागेवर जाऊन, फील्डवर जाऊन ती मुलं खरोखरच अभ्यास करतात की नाही, की काय करतात, पालक काय करतात, शिक्षकांची जबाबदारी काय आहे हे त्यांनी स्वतः येऊन इथं शूटिंग केलेलं आहे। ही खरोखर मी सुद्धा त्यांच्यावर फिरलो, मला सुद्धा प्रत्येक गोष्टीची जाणीव झाली की लहान मुलं मोबाईल, TV ह्या गोष्टी, हे जे टायमिंग आहे 7 ते 9 हे खरोखर सिरियल पाहणं, मोबाईल हातात घेणं किंवा इतर जी ग्राउंडवर जाणं, हे ग्राउंडवर जाणं हे एक चांगली गोष्ट आहे, काय अडचण नाही आहे। पण ग्राउंडवर सध्या कोण जात नाही आहेत, खेळाचा उपभोग कोण घेत नाहीत, हे पाहण्यासाठी मी इथं आलो आहे। मी सुद्धा ह्या उपक्रमाचं प्रेरित होऊन मी कुरुंदवाड नगरपालिकेमध्ये ही गोष्ट, ही संकल्पना निश्चित सुरू करतो। धन्यवाद। राजापूरकरांचा नावाजोश, अभ्यासाचा उद्घोष या टॅगलाईननं आम्ही राजापूर गावामध्ये गेले 4 दिवस संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये आम्ही सायरन अभ्यासाचा भोंगा हा वाजवत आहोत आणि ह्या सायरनसाठी खूप लोकांनी आम्हाला प्रतिसाद चांगल्या पद्धतीने दिलेला आहे। हा उपक्रम आम्ही गेल्या 2-3 महिने झाला आम्ही चर्चेत होतो आणि त्या चर्चा संपल्यानंतर आम्ही राजापूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सरसदस्य, तंटामुक्त अध्यक्ष या सर्वांच्या समितीखाली हा आम्ही निर्णय घेण्यात आला आणि त्या निर्णयाचा स्वागत देखील सर्व पालकवर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आलेला आहे। ह्यात सांगण्यास विशेष उल्लेख म्हणजे बरोबर 7 वाजता सायरन वाजल्यानंतर गावामधील एकही विद्यार्थी आमचा कुठेही बाहेर दिसणार नाही। 7 वाजता सायरन वाजल्यानंतर सर्वच विद्यार्थी, पाल्य हे आपापल्या घरी जाऊन अभ्यासाला बसतात आणि सर्व माता पालक आणि पालक देखील मोबाईल आणि TV पूर्णपणे गावामध्ये बंद करतात। त्यामुळे 7 ते 9 या वेळेमध्ये कोणीही विद्यार्थी या पाल्य बाहेर कुठेही दिसत नाही। ह्या कार्यासाठी सर्व स्तरातून आम्हाला चांगला प्रतिसाद पालकांचा देखील मिळालेला आहे आणि विद्यार्थ्यांनी तर अगदी चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। हे करत असताना आम्हाला अनेक सर्व प्रतिष्ठित नागरिक देखील आम्हाला सहकार्य करत आहेत। तसेच हे जे काही भोंगे आम्हाला दिलेले आहेत ते आमचे मार्गदर्शक श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुलदादा घाटगे यांच्याकडून मिळालेलं आहे। आमच्या गावामध्ये लोकसंख्या एक 5,500 आहे, त्यामधील 850 विद्यार्थी आहेत। 850 विद्यार्थी सगळेच अभ्यासाला पूर्णपणे प्रामाणिकपणाने अभ्यास करतात आणि 9 वाजता सायरन बंद झाल्यानंतरच ते विद्यार्थी उठून बाहेर जातात। या पद्धतीनं आमच्या गावामध्ये हा उपक्रम सुरुवात केलेला आणि शिरोळ तालुक्यातील हा पहिल्यांदाच हा गाव असा आहे की अभ्यासाचा भोंगा बसवलेला हा शिरोळ तालुक्यातील पहिलाच गाव आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।